मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावा. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. बोला. मी लगातार आता 7-8 दिवस झाले पवार साहेबांच्या सोबत प्रचार दौऱ्यात होतो. अशा तुफान सभा होऊन राहिल्या महाराष्ट्रभर का हे या सभेची गर्दी पाहून या गद्दाराच्या मनात धडकी भरली आहे का साल 23 तारखेला आपलं डिपॉझिट जप्त होते का अन काल आता मी सांगलीत होतो. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा होता तर पवार साहेबाच्या पहिल्या दिवशी 3 सभा होत्या, मग दुसऱ्या दिवशी 4 झाल्या, मग त्याच्यानंतरच्या दिवशी 5 झाल्या, त्याच्यानंतरच्या दिवशी 6 झाल्या आणि परवाच्या दिवशी 7 सभा होत्या. मी सोबत होतो. आणि साले हे गद्दार लोक मलिदा गँग नुसता गल्लुऱ्या खाते आणि एवढा गल्लुऱ्या खाल्ला. आता काल एका भोसरीच्या सभेत होतो दादा, मी अमोल दादा भोसरीच्या सभेत होतो. त्या भोसरीत मी बस असा स्टेजवर चढाशीन एक पोरगा भेटला. तो पोरगा मला म्हणून राहिला का सर यायनं महानगर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कुत्र्याच्या नसबंदीचेही पैसे खाल्ले. मी डोक्याला हात ठेवला. मी म्हणलं यायनं यायच्या बी नसबंद्या त्याच पैशात करून घेतल्या का म्हणलं. त्याला विचारलं आणि तो डॉक्टर व्हेटरनरी होता का आपलावाला होता म्हटलं. म्हणजे हे जे गद्दाराची गँग आहे साले पैसे खाते तर डकार बी देत नाही. इतके खतरनाक लोक आहे आणि पैसे खाण्याच्या बाबतीत एवढे वस्ताद आहे. पैसे खाण्याच्या बाबतीत राहू दे पैसे खाण्याच्या बाबतीत एवढे वस्ताद आहे का आत्ता 2 महिन्याच्या अगोदर इलेक्शनच्या 2 महिन्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे 8 महिन्याच्या अगोदर उभा केलेला पुतळा कोसळला. त्याच्यात सुद्धा साल्यानं पैसे खाल्ले आणि नाव ठेवे कोणाले इंडियन नेव्हीनं उभारला. म्हणे लाज वाटत नाही साल्यानं पैसे खाल्ले आणि नाव इंडियन नेव्हीवर ठेवून राहिले. या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या काळजाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज. आपली अस्मिता आणि आपला स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज आहे. तो स्वाभिमान मातीत मिसळण्याचं काम या गद्दारांनी केलं आहे, या तिघाडी सरकारनं केलं आहे. येणाऱ्या 20 तारखेला यांना मातीत गाळल्याशिवाय तुम्ही ठेवू नका, याची जबाबदारी तुमची आहे. म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आदरणीय पवार साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला शरददादा मैन यांना जास्तीत जास्त मताने विजयी करून देण्याची जबाबदारी तुमची आहे. मी पाहून राहिलो आदरणीय पवार साहेबांनी यांना काय नाही दिलं. आता हे जे अजित पवार साहेब आहे याला का नाही दिलं. पवार साहेबांची इच्छा असती तर स्वतःच्या मुलीला मुख्यमंत्री बनवता आलं असतं, पण नाही बनवलं. यायला आमदारापासून मंत्र्यापर्यंत नेलं, महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद दिलं. तिकडं ते दुसरी गद्दाराची आहे. एक दाढीवाला वरता एक दाढीवाला इथं आहे. दोघं एकामेकाची दाढी ओढत जाते आणि महाराष्ट्राचं वाटोळ करत जाते. आता इथचा जो दाढीवाला आहे याले आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी का नाही दिलं. ऑटो रिक्षा चालकापासून तर आमदार मंत्र्यापर्यंत नेलं आणि हे सुरत मार्ग गुवाहाटी पैठण गोवा मार्ग येऊन सरकार स्थापन करते. 50 खोके एकदम आणि माजले आणि सरकार स्थापन केलं तर केलं. साल्यानं चिन्हही चोरलं, नावही चोरलं. बरं झालं साल्यानं आडनाव नाही मागितलं. आडनाव मागितलं असतं तर एकनाथ ठाकरे झाले असते ना भाऊ. 2 बापाचा विषय होता. अरे तुम्ही म्हणजे एकदम म्हणजे ओरिजिनल शिवसेना कोणाची हे लोकांना समजलं. गद्दार कोण आहे. बरं आता यायले का नाही दिलं पवार साहेबाले, अजित पवार साहेबाले सगळंच दिलं. आता यायनं एक महिलांसाठी स्कीम आणली ऐन इलेक्शनच्या टायमाले. तिचं नाव आहे लाडकी बहीण योजना. आणि लाडकी बहीण कवा आठवली यायले. आवाज येऊन नाही राहिला. हातात घेऊ का माई.
लाडकी बहीण केव्हा आठवली? कोल्हे साहेब नेहमीच म्हणते लोकसभेत झाली मताची कडकी, म्हणून अजित भाऊले बहीण झाली लाडकी. आणि बहीण आताच आठवली, आतापर्यंत बहीण. आणि हे योजना कोण जाहीर केली माहित आहे का? ज्यानं स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती. बरोबर नाही का? अरे बरोबर नाही का? आणि मग यायले आता 1500 दिले. बहीण खुश झाल्या सगळ्या. बहिणाले 1500 रुपये महिना चालू केला. आता त्याच्यात नरेंद्र मोदी साहेबांना 2014 घोषणा केली होती का मी स्विस बँकेतून 100 दिवसात ब्लॅक मनी आणि घंट्याने आणला 1 रुपया. आणि प्रत्येकाच्या खात्यावर किती टाकीन म्हणे? 15 लाख. यायले 15 लाखाहून 1500 रुपयावर आणलं. आता तुम्हीच विचार करा. आणि 1500 रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही. आता मग बहीण झाल्या खुश, भाषे लंगलंग फिरत आहे. आणि माबे लागन तर 3 आहे. एकनाथ मामा, अजित मामा, देवा मामा. किती मामे? 3 मामे आहे. आणि भाच्याचे रोजगार कुठं? गुजरातली. आता दिवाळीच्या 2 दिवस अगोदर टाटा एअरबसच्या प्रोजेक्टचं उद्घाटन गुजरातले नरेंद्र मोदीनं स्पेनच्या राष्ट्राध्यक्षाच्या सोबत केलं. माहित आहे तुम्हाला? तो प्रोजेक्ट टाटा एअरबसचा प्रोजेक्ट कुठं होणार होता? तर तो टाटा एअरबसचा प्रोजेक्ट मिहानमध्ये नागपूरले होणार होता. आपल्या विदर्भातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याचे इंजिनियर, पॉलिटेक्निक, ITI झालेल्या पुरायले का भेटले असते? रोजगार भेटले असते. तो रोजगार साल्यानं तिथं नेला. सही करणारे कोण? तर हे वय जाऊ द्या तिकडं. हे सरकारच त्याच्या दावणीला बांधला आहे. त्याच्यानंतरचा दुसरा प्रोजेक्ट वेदांता फॉक्सकॉनचा 1,76,000 करोडचा सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातल्या 2 लाख कोट्याले रोजगार भेटले असते. तोही प्रोजेक्ट तिथं नेला. सारच पिऊन राहिले. तुम्हाला मी का म्हणतो त्या मोदी साहेबाले, तुम्ही का करा, तुमच्याकडून जर नवरी सजवणं होत नसेल तर गाठी चोळीपासून सगळेच आम्ही करतो ना, आम्हाला उदंड द्या ना. आहे का नाही? बरोबर नाही का? म्हणजे तुम्ही सगळेच आमचं हिरावून घेऊन राहिले. मग आता भाचे लंगलंग फिरून राहिले, यायले रोजगार नाही. जवाई वावरात मरमर करून राहिला, ते स्प्रिंकलरचे पाईप पलटवते तो चेन्याचे. त्याले रात्री 3 दिवस लाईन आहे आणि दिवसा 3 दिवस लाईन आहे. आणि त्या मुक्या आण्याले 24 तास लाईन आहे. शेतकऱ्याले 24 तास लाईन नाही. तू मर रात्रंदिवस. ठीक आहे? अरे जनावर होय का आम्ही? ढोर होय का डुक्कर होय? शेतकऱ्याले 24 तास लाईन नाही. मी पवार साहेबांना म्हटलं का आपल्या महाविकास आघाडीकडून शेतकऱ्याले 24 तास लाईन भेटली पाहिजे सरकार आल्यावर. आणि 24 तास लाईन भेटली. विहिरीत पाणी आहे पण ओलीत करता येत नाही. हे म्हणते काँग्रेसनं का केलं? अबे साल्यो, जे तुम्ही इकून राहिले ते काँग्रेसनं केलं, नाही तर कोण केलं असतं? आणि आता ज्यांना घड्याळीवर तिकीट दिल्लीतून यायच्या घरात 72 वर्ष झाले सत्ता झाली, पण तुमच्या इथं MIDC आहे, कंपन्या नाही. विद्यार्थ्याला अभ्यास करायला एक अभ्यासिका नाही उभी केली. आहे का नाही? सगळे आपलंच पोट भरायचं. आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. इथपर्यंतच आयुष्य आहे सीमित. क्रीडा संकुल नाही पोलीस भरतीच्या पोरासाठी. 2 सुतगिरण्या बंद पडल्या, 2 साखर कारखाने बंद पडले. मग यायनं केलं का 72 वर्षात? आता तुम्हाला सांगतो पवार साहेबांनी का केलं या देशातल्या शेतकऱ्यासाठी. या देशातल्या शेतकऱ्यासाठी 2009 साली हा यवतमाळ जिल्हा प्रचंड आत्महत्याग्रस्त जिल्हा होता. इथं भेट घ्यायसाठी आले होते. जमन आता पाय तू बरोबर जमव. हॅलो, कुठे बी चालणार ना? हॅलो चेक आहे का? हॅलो, हा हे ठेवून देऊ ढोबर. हा तर कुठं होतो जी मी? हा तर पवार साहेबांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. आदरणीय पवार साहेब आणि मनमोहन सिंग इकडं भेट द्यासाठी आले होते. शेतकऱ्याची आत्महत्या झाली आणि हे पाहून गेल्याच्या नंतर निर्णय घेतला का या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आणि बंद्या भारत सोबतच पूर्ण भारतातल्या शेतकऱ्याचं 2009 साली 70,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. शेतकऱ्याचा 7/12 कोरा केला. पण ह्या दाढीवाल्यानं मुक्या अन्याचं 3 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. किती लाख? आणि त्याला नाव दिलं राईट ऑफ. आणि तुम्ही एखादा ट्रॅक्टर घ्या, शेतीवर लोन घ्या, 3 किस्ता भरू नका, लगेच 4थ्या महिन्याला ट्रॅक्टर उचलून बँकवाले नेते तुम्हाला डिफॉल्टर म्हणते साले. आणि त्याले शब्द काय? राईट ऑफ. आहे का नाही? म्हणजे तुम्ही विचार करा
पवार साहेबांनी फळबाग लावायचे असन तर फळबाग लागवड योजनेवर अनुदान दिलं, त्याच्या ड्रीप टाकायचं असन, स्प्रिंकलर घ्यायचं असन तर सबसिडी दिली 50%. हे पवार साहेबांच्या काळातलं काम आहे. आणि स्त्रियांचा खरा सन्मान कोण केला असन तर तो पवार साहेबांना केला. कसा केला सांगतो. पवार साहेब अमेरिकेत गेले होते. अमेरिकेत गेल्याच्या नंतर तिथं सलामी द्यायला इंडियन नेव्हीच्या कमांडो त्या महिला, ते पाहिलं त्यांनी. आमच्या देशात काऊन नाही देत महिला? तर महिला इंडियन आर्मीमध्ये, भूदलामध्ये, इंडियन एअरफोर्समध्ये भरल्याच जात नाही. त्यांनी आल्यावर कायद्यात दुरुस्ती केली संरक्षण मंत्री असताना, आणि महिलांना इंडियन आर्मीची प्रवेश सेवा खुली केली. आणि तेव्हापासून भारताच्या संरक्षणाची जबाबदारी या देशातल्या महिला सुद्धा घेऊ लागल्या. याले म्हणते महिलांचा खरा सन्मान. 1500 रुपये देऊन सन्मान होत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून अनेक मुद्दे आहे बोलण्यासारखे. यानं पुऱ्या महाराष्ट्राचं वाटोळ करून टाकलं. आता त्या लोकसभेत 31 जागा आपल्या महाविकास आघाडीच्या आल्यावर धडकी बसली त्याले. मग लाडकी बहीण योजना चालू करू का अजून तीर्थक्षेत्र, हे तीर्थक्षेत्र बुडग्या बाडग्याले तिकडं तीर्थावर न्यायची योजना आहे. आणि म्हणते 60 वर्षाच्या वरील बुडगण एसटीतून पडलं म्हणजे त्याच्यासोबत एखादा सोबती तर लागन. त्याच्यानंतर क्रायटेरिया एवढे आहे का तुमच्या घरी जर फोर व्हीलर असन, कुटुंबात कोणाले, त्या बुडग्याला जाता येणार नाही. मग लावलेच कायले, देतच कायले. अशा खतरनाक योजना आणायच्या, लोकायले दाखवायचं, गुलाबजामू द्यायचं. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो या लाडक्या बहिणीचे पैसे कवा वापस मागन याची गॅरंटी नाही. त्याचं उदाहरण मी आहे. त्याचं उदाहरण कसं आहे तर नरेंद्र मोदीनं शेतकऱ्याला भीक द्यायची एक योजना आणली होती, शेतकरी सन्मान योजना. 6000 रुपयाची भीक. साला दिवाळीचा किराणा नाही येत ह्या 6000. आणि फवाऱ्याच्या औषधावर 18% GST लावली, खतावर 5% GST लावली, बॅगही कमी केली, बॅगचं वजन कमी केलं. केलं का नाही? अरे केलं का नाही? रोटावेटर, कल्टिवेटर साऱ्याचे भाव वाढले, नागरिकीचे भाव वाढले. काऊन? ट्रॅक्टरवाल्याला विचारा, तो म्हणते डिझेलचे भाव वाढले. माझ्या बापानं वाढवले, तुमच्या बापानं वाढवले नाही, दाढीवाल्यानं वाढवले. मग आता हे वाढवले, मग लागत खर्च वाढला. सोयाबीनचे भाव 4892 रुपये आहे. का भाव चाललं? का भाव चाललं? 3500-3200. नाफेड घ्यायला तयार नाही. नाफेडमध्ये प्रत्येकाचा नंबर लागत नाही. मग हमी भावात सुद्धा नाही चाललं. मग आता हे योजना चालू केली आणि वरून आदेश आले निवडणुकीच्या अगोदर 2019 का ज्या शेतकऱ्याच्या तलाठ्याला आदेश होते का ज्या शेतकऱ्याच्या नावाने 7/12 आहे पेलवा त्याच्या नावाने पैसे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाने पैसे पेलवले. माझ्या नावावर आले. अरे वारे वा म्हणलं मस्त. 3 वर्ष पैसे आले. 34थ्या वर्षी मला वर्धेच्या तहसीलदारांनी नोटीस पाठवला का कराय गुरुजी तुम्ही इन्कम टॅक्स भरता, तुम्हाला हे पैसे घेता येत नाही, तुम्ही वापस करा. मी गेलो तहसीलदाराच्या उरावर. त्याले म्हणलं म्या मागणी केली का? माई कुठं सही आहे का? मी कुठं अर्ज केला का तुम्हाला? नाही म्हणे. मग पैसे तुम्हाला कोणा द्यायला सांगितले? कायले चुलीत बसायला मला पैसे दिले मागायचे होते तर? नाही म्हणे, वरून आदेश होते. मग म्हणलं मी देत नाही. तर देत नाही तर तुमच्या 7/12 चढवीन म्हणे. सांगा. त्या बहीण माय म्हणलं दिले भाव वापस करून. आता यायनं तिघीने एका घरी पैसे घेतले आहे. आणि याच्यातल्या का सरकारनं म्हणलं दोघीचे वापस करा. यायनं दिवाळीत खर्च केले. आता या भरण कुठून? का कोंबडं इकन? कोंबडं जात नाही तेवढ्या पैशाचं. बोकड्या इका लागन, पांढरे ठिपकेवाला, नाही ते एखादी पाठाडी का लागन. अजी असंच आहे ना जी. मग याची काही गॅरंटी नाही. हे सगळे गुलाबजामू देतात. ठीक आहे. इथं तलाठीची भरती घेतली, ग्रामसेवकाची भरती घेतली, त्या भरतीमध्ये 1000 रुपये फी ठेवली साल्यानं. या देशात तलाठी बनाची फी 1000 रुपये आहे, कलेक्टर बनाची फी 100 रुपये आहे. अजी एवढ्या वेळा विनंत्या केल्या तरी साल्यानं फी कमी केली नाही. त्या कंपनीकडून गल्लुऱ्या खाल्ला असं. म्हणून माझं म्हणणं आहे का येणाऱ्या निवडणुकीत आता तुमच्या घरी प्रीपेड मीटर येणार आहे. सरकारी बिल्डिंगमध्ये लागलं सगळ्या. ठीक आहे. सगळ्या सरकारी बिल्डिंगमध्ये लागलं. रिचार्ज मारा, लाईन चालू राहील. रात्री 12 वाजता रिचार्ज संपलं, लाईन गायब. घ्या ना शेकून गरम फडक्यानं, द्या ना मत त्याले. पुन्हा गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसन तर आपल्या या मतदारसंघातून शरददादा मैन यांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा. येणाऱ्या 20 तारखेला तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आदरणीय पवार साहेबांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्याला जिंकून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. येणाऱ्या 23 तारखेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता बसणार. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं मत वाया जाऊ नका देऊ, एवढीच विनंती मी तुम्हाला करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमोलदादा कोल्हे आलेले आहेत प्रचारासाठी.
मी काल सांगलीत होतो, ट्रॅव्हल्सनं औरंगाबादला आलो, सकाळी पोचलो, तिथून मग इकडं आलो, पुन्हा नागपूरला संध्याकाळी देवेंद्र फडणवीसच्या विरोधात सभा आहे. ठीक आहे, तर तो एक मेन माणूस आहे देवाभाऊ, नाही का, त्यानं तर पुरं वाटोयच केला आहे. तर त्याच्या विरोधात सभा आहे, तिकडं जायचं आहे. लगेच बरेचसे पुन्हा 2-3 वक्ते बोलायचे आहे. मला इथे आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नितेश दादा कराळे साहेब. आपण मतदारांना शोषण मुक्तीचा संदेश दिलेला आहे. मी राष्ट्रवादीचे नेते अनुकूल भाऊ चव्हाण यांना विनंती करतो की आदरणीय नितेश दादा कराळे यांचं बुके देऊन स्वागत करावं. बर, यानंतर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याच्या विमोचन सोहळा सन्माननीय खासदार डॉक्टर अमोलभाऊजी कोल्हे, सन्माननीय खासदार संजयभाऊजी देशमुख आणि मंचावरील सर्व नेत्यांना विनंती करतो की महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याचे विमोचन आपण सर्वांनी करावे. खरी बातमी, परखड सत्य. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.